तुमच्या या मंडळीचं हे जे नाव आहे, इज द फर्स्ट क्लास नेम, इज द बेस्ट नेम. सत्याच्या जिवंत मंडळीद्वारे आपण पुण्याला देत आहात, महाराष्ट्राला देत आहात, संबंध देशाला आपण देत आहात. तेरी कृपा तेरी दया तेरा अनुग्रह मुझ पे हुआ. तेरी कृपा तेरी दया तेरा अनुग्रह मुझ पे हुआ. तेरी कृपा तेरी दया तेरा अनुग्रह मुझ पे हुआ. यीशु मेरे, 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 यीशु मेरे. पापी था, पापों के राह पर मैं भटका करता था. मैंने वही किया मेरे यीशु जो तेरी नजरों में बुरा था. मैं पापी था, पापों के राह पर मैं भटका करता था. मैंने वही किया मेरे तेरी नजरों पे बुरा था. तेरी नजर मुझ पर हुई, मुझ पर भी तूने किया क्षमा. तेरी कृपा तेरी दया तेरा अनुग्रह मुझ पे हुआ. तेरी कृपा तेरी दया यीशु मेरे, 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 यीशु मेरे. यीशु मुझे तेरे मिलने से मुझको जीने की चाहत हुई. आई खुशियाँ जीवन में मेरे, उम्मीदें फिर जाग उठी. यीशु मुझे तेरे मिलने से मुझको जीने की चाहत हुई. आई खुशियाँ जीवन में मेरे, उम्मीदें फिर जाग उठी. जब से मसीह मुझको मिले, बदल गई मेरी ये जिंदगी. तेरी कृपा तेरी दया तेरा
इस गीत के लिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। और आइए भाई और बहनों, हम अपनी प्रार्थना की अगली चरण में जाते हुए हम आज देखेंगे और सुनेंगे कि प्रभु परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। तो मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वो आगे आए और हमें प्रभु परमेश्वर का सुसमाचार सुनाए। धन्यवाद। प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुन्हा एक आम्ही देववचनाला धन्यवाद देत आहोत. Once again, we thank the name of Lord. आमची उपस्थिती Our presence आदरणीय, is respectable, आनंददायी आहे, is pleasing, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे. and will extend the work of God. आज सोशल मीडियाद्वारे Today, through social media, पुन्हा एक आपली भेट होत आहे. once again we meet. त्यावेळेला आम्ही देवाचं धन्यवाद करत आहोत. So we thank our Lord. आपण सर्व विश्वासात चालत आहात. You are all walking in faith. त्यावेळेला आम्ही देवाचं धन्यवाद करत आहोत. So we thank our आपण Lord. सुरक्षित आहात, We are safe. आनंद आहे, We are happy. म्हणून आम्ही देवाचं धन्यवाद करत आहोत. So we thank our Lord. आपल्या सर्वांचं मी All of you. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry. म्हणजे सत्यजीवन मंडळी, That is the Living Fellowship of Truth. आपल्या सर्वांचं All of you. मंडळीच The fellowship. नवीन जे लोक आज उपस्थित आहे, All the new people present. आपल्या सर्वांचं मी आगत स्वागत करत आहोत. I welcome you all. ज्या आशेने तुम्ही उपस्थित राहतात, In the hope with which you be देव present. आशा मनभंग करत नाही. God does not give up on देव hope. आपलं वचन पाळण्यास सावध असतो. God is careful to keep His म्हणून word. म्हणून आम्ही देवाचा गौरव करतो, So we glorify our Lord देवाच्या नावाचा महिमा करतो. and praise the name of Lord. मागील 2 आठवडे आम्ही हिलिंग प्रेयर घेतली, For the past 2 weeks we took healing prayer. आरोग्य सभा भरवली, Healing service was held. अनेकांसाठी मी प्रार्थना केली, I prayed for many people. अनेकांना देवाने आरोग्य दिलं, God healed many. अनेकांशी सैतानी बंधनातून लोक मुक्त झाले, Many people were freed from satanic bondages. अनेकांनी संपर्क केला, Many people contacted us त्यांनी अनुभव सांगितला, and shared their experience. करोना व्याधीतून लोक मुक्त झाले, People were freed from corona ते लोक disease. घरी गेले, They went home त्यांनी घरातून संपर्क केला. and contacted us from home. मिनिस्ट्रीद्वारे केलेली प्रार्थना आहे, Is a prayer made by the ministry. देवाने त्यांना आरोग्य आयुष्य दिलं. God gave them health and life. त्यावेळेला आम्ही देवाचा गौरव करत So आहोत, we glorify our Lord देवाच्या नावाचा धन्यवाद करत आहोत. and thank the name of Lord. स्तोत्र 107:20 प्रमाणे Like Psalm 107:20, देव आपलं वचन पाठवून लोकांना बरे करतो. God sends His word and heal people. इथून देवाने आपलं वचन पाठवलं, From here, God sent His word. घराघरात देवाने त्यांना लोकांना अनुभव दिला, God gave people experience in their लोकांची homes, बंधनं तोडली, broke all satanic bondages, रोगातून मुक्त केलं, freed from disease, लोकांना अनुभव दिला, gave people विश्वास experience, दिला, gave faith, हिंमत दिली, gave courage, धैर्य दिलं. gave त्या patience. देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank our आपण सर्व Lord. विश्वास ठेवतात We all believe आणि विश्वासाने एकत्र येतात. and come together in faith. देव अनुभव देईन. God will give the जसा experience. विश्वास तशी देवाची कृपा आहे. As there is faith, there is grace of मत्ती God. 8:13 प्रमाणे Like Matthew येशू 8:13, म्हणाला, Jesus जसा said, विश्वास तशी माझी कृपा आहे. as you have believed, let it be ज्या done for you. विश्वासाने तुम्ही येता, In the faith with which you हा come, वेळ, हा समय this time, this moment फार महत्वाचा आहे. is कारण important तुम्ही देवासमोर बसलेला आहात, because you are sitting before God. घराघरात तुम्ही आहात, You are in your houses. देवाची दृष्टी तुमच्याकडे आहे. God's vision is with you. ज्या विश्वासाने तुम्ही देवाकडे प्रार्थना कराल, The faith in which you pray to God, आज तो अनुभव देईन. today He will give you आज चांगला समय experience. आहे, This is a good time, अनुकूल समय आहे. favorable time. देव ऐकतो, God listens, तो उत्तर देतो, He answers. म्हणून मी इथून बोलतो. So I speak from here. 29 वर्ष तो बोलतो, For 29 years He has been कार्य speaking. करत आहे, He's been working, लोकांना अनुभव देत आहे, giving people कारण जीवन experience, पवित्र आत्मा देत आहे, giving salvation, life and Holy Spirit, आरोग्य आयुष्य आशीर्वाद देत आहे. giving health and blessings. त्यावेळेला मी देवाचा धन्यवाद करत आहोत, So we thank our देवाचं Lord. कौतुक करत आहोत. We praise our Lord. चला आज देवाच्या वचनातून काही गोष्टी आम्ही बोध घेऊ. Let's learn some things from God's word today. स्तोत्र 113:9 मध्ये आम्ही पाहतो, In Psalm chapter 113 verse 9 we see, देवाने त्या वचनातून काही गोष्टीचा उलगडा केला आहे. God has revealed something in that reading. देव
God gives वान स्त्रीला the childless woman गृहिणी बनवून a household, मुलांची आनंदी माता बनवतो. making her a joyful mother of children. देव God gives वान स्त्रीला a childless woman गृहिणी बनवून a household, मुलांची आनंदी माता बनवतो. making her the joyful mother of children. म्हणून देवाचा मी धन्यवाद करतो. So we thank our Lord. आजची आमची प्रार्थना आहे, Today our prayer is, संतती ही देवाची आजची देणगी आहे. children are indeed a heritage from the Lord. स्तोत्र 127:3 मध्ये आम्ही पाहतो, In Psalm chapter 127 verse 3 we संतती ही see, देवाची आजची देणगी आहे. children are indeed a heritage from God, देवापासून प्राप्त होती. is received from God. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank our Lord. की बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see, आदाम हाविषयी पाहतो. we see about Adam and आदामला Eve. काईन हबील झाला, Adam had Cain and Abel. त्यानंतर शेत झाला, Then came Seth. शेतला मुलगा झाला Seth had a son. आणि त्याने त्याचं नाव अनस ठेवलं. He named him Enosh. त्या काळापासून लोक देवाची प्रार्थना करायला लागले. From that time on, people began to pray to God. उत्पत्ती 4:26 मध्ये आम्ही पाहतो, In Genesis 4:26 we see, त्या काळापासून लोक देवाची प्रार्थना करायला सुरुवात केली. at that time people began to call on God. लोकांनी संततीचा अनुभव घेतला, People experienced children. लोकांना आशीर्वादाचा अनुभव आला. People experienced blessings. तिथून लोक प्रार्थना करायला From लागले. that time people began to pray. प्रार्थनेची सुरुवात झाली. The prayer began. हे आम्ही या बायबलमध्ये पाहतो. This we see in the Bible. काही ठिकाणी आम्ही पाहतो, In some places we see संतसाठी काही लोकांनी प्रार्थना केली, people prayed to God for children, देवाकडे अवलोकन केलं, prayed to God, देवाचा धावा केला, they called on God, देवाला मागितलं. asked God, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, ask and it shall be given to you, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. knock and it shall be opened for you. जो मागतो त्याला देव देतो, God gives everyone who asks. जो ठोकतो त्यासाठी उघडले जाईल. It will be opened for anyone who knocks. यासाठी आम्ही पाहतो, For this we see अनेक लोकांनी देवाकडे प्रार्थना केली, many people prayed to God. देवाने त्यांना अनुभव दिला. God gave them experience. बायबलमध्ये आम्ही पाहतो In Bible we की see संतती ही देवाची देणगी आहे. children are indeed a heritage from God. संततीद्वारे आमचं कुटुंब पूर्ण होतो. Our family is completed by children. संततीने कुटुंबात आनंद देतो, Children brings happiness to the family. कुटुंबात आशीष येतात, There are blessings. कुटुंबात भरभराट होते, The family is thrived. कुटुंबाचं वारीस तयार होतो, The year of the family is पिढ्यान found. पिढ्या कुटुंबाची वाढ होती. Family grows up for generations. हे देवाची योजना आहे, This is God's plan. हे देवाचा संकल्प आहे. This is God's resolution. म्हणून आम्ही पाहतो So we see की संततीद्वारे देव कुटुंब पूर्ण करतो. God completes the family through children. देव कुटुंबात आनंद आणतो, God brings happiness in the family, उत्साह आणतो. brings joy. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In Bible we see अब्राहामाविषयी पाहतो आम्ही, we see about Abraham. देवाने अब्राहामला सर्व आशीर्वाद दिले. God gave Abraham all the तो धनवान blessings. झाला, He became rich. तो नामांकित झाला, He was selected by God. पृथ्वीवर त्याचं नाव झालं. He got his name on earth. देवाने त्याला सर्व आशीर्वाद दिले, God gave him all the blessings. त्याच्याकडे सर्व गोष्टीची समृद्धी होती, He had the prosperity of all सर्व things. नोकर चाकर होते, He had all the servants. पाया त्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. He had all the things he wanted. पण तो निराश होता, But he was तो disappointed. उदास होता. He was sad. त्याने देवाकडे प्रार्थना केली, He prayed to God. हे देवा, Oh God, तुम्हाला सर्व दिलं, you gave me everything, पण तुम्हाला संतान दिलं नाही. but you did not give me त्यामुळे children. तो दुःखी होता, So he was sad. तो कष्टी होता, He was in pain. त्याला सर्व गोष्टी होत्या, He had everything, संतान नसल्यामुळे तो आनंदित नव्हता. but he was not happy because he had no बायबल children. सांगतं Bible की says संतद्वारे कुटुंबात आनंद येतो, happiness comes to family through children. कुटुंबाची वाढ होते, The family grows. कुटुंबात आशीष येतात. Blessings come to the ते family. अब्राहाम त्या ठिकाणी निराश होता, But that time Abraham was sad कारण त्या ठिकाणी त्याची वस्तुस्थिती अशी होती, because the reality was कारण तो वयोवृद्ध होता, he was very old. तो 100 वर्षाचा होता, He was 100 years त्याची old. पत्नी 90 वर्षाची होती. His wife was 90 years old. संततीची त्याच्याकडे आशा नव्हती, He had no hope for any child कारण तो वृद्ध होता. because he was very त्यामुळे old. तो देवाला म्हणतो, So he tells God, तुम्हाला सर्व दिलं, you gave me पण everything, संतान तुम्हाला दिलं नाही. but you did not give me a त्यावेळेस child. देवाने त्याच्याशी संभाषण केलं. At that time God spoke to him. अब्राहाम, मी तुझ्याशी बातचीत केलेली, Abraham, I have spoke to you. मी तुला अभिवचन दिलेलं I आहे, have promised मी you. तुला आश्वाद दिलेला आहे, I have blessed you. पिढ्यानपिढ्या आश्वाद दिलेले I आहे. have blessed all your generations. तुझ्यामुळे पृथ्वी सर्व लोक आश्वाद होतील. All people of the earth will be blessed because of you. त्यामुळे आम्ही पाहतो, So we see देवाने त्याला आश्वाद दिले होते. God had blessed him. देव आपलं वचन पूर्ण करण्यास नेहमी सावध असतो. God is always careful to keep his word. अब्रामला देव म्हणला, मी तुला देईल, God said to Abraham, I will give it to मी you. संतती देईल. I will give you children.
देवाने त्याला आशा दिली, God gave him hope. देवाने त्याला विश्वास दिला, God gave him faith. पण वस्तुस्थिती तशी नव्हती, But in his case, that was not possible कारण तो वृद्ध होता. because he was very old. संततीची स्थापनेची शक्ती संपली होती. The power to establish child was exhausted. ही वस्तुस्थिती आहे. This is a fact. सारेची कुस मेलेली होती, Sarah's womb was dead, त्यामुळे त्यातून काही आशा नव्हती. so there was no hope. तरी पण देव देव आहे. But God is God. देवाने त्याला अभिवचन दिलं, God promised him, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझकडे येईल, I will come to you next spring. त्यावेळेस तुला मुलगा होईल. At that time, you will have a हे माझं son. अभिवचन आहे. This is my देवाने promise. त्याला अभिवचन दिलं होतं. God had promised him. वृद्ध काळात अब्रामला मुलगा झाला. In his old age, Abraham had a son. अब्रामने त्याचं नाव इसाक ठेवलं. Abraham named him Isaac. पहा, See, 100 वर्षी अब्राम मुलगा झाला. at the age of 100, Abraham had a son. बायबल सांगतं Bible says इब्री 11:11 मध्ये in Hebrews 11:11, वंश स्थापनेची शक्ती संपल्यानंतर when Sarah was unable to have children, देवाने God, सारेची निर्जीव कुस, Sarah's dead womb, मेलेली कुस her dead womb, त्यांनी जिवंत केली. he made it त्यांनी alive. कुस ओपन केली. He opened her womb. वृद्ध काळात त्याला मुलबाळ दिलं. In old age, she gave birth to a child. मुलबाळ देऊन त्यांनी कुटुंब पूर्ण केलं. He completed the family by giving a child. देवाने त्याला आनंदित केलं. God made him happy. हे देवाचं सामर्थ्य आहे. This is God's power. या ठिकाणी आम्ही पाहतो Here we see, उत्पत्ती 18:14 प्रमाणे like Genesis 18:14, देवाला कोणतीच गोष्ट अवघड नाहीये. nothing is impossible for God. देवाला कोणतीच गोष्ट असाध्य नाहीये. There is nothing impossible for तुम्ही God. तरुण आहात, प्रौढ आहात, वृद्ध आहात, Whether you are young, adult, or old, देवाला फरक पडत नाही. God doesn't care. देवाच्या बोलण्याने सर्व गोष्टी निर्माण होतात. All things are created by the word of God. देव निर्माण करता, उत्पन्न करता देव. He is the God who makes and तो creates. सर्व काही निर्माण करू शकतो. He can make everything. तो आशीर्वाद नाही त्या गोष्टी तो आशीर्वाद आणतो. He brings into existence things that do not हे exist. देवाचं सामर्थ्य आहे. This is God's पण power. इर्मिया 32:26 मध्ये इर्मिया म्हणतो, In Jeremiah 32:26, Jeremiah says, देवाला अवघड असं काय आहे? is anything difficult for God? देवाला सर्व काही शक्य आहे. Everything is possible for God. हे बायबलमध्ये आम्ही पाहतो. This we see in the Bible. देवाला सर्व काही शक्य आहे. Everything is possible for तो मेलेली God. खुश जिवंत करतो. He brings the dead womb to life. आज आमच्या अशा मेलेल्या आहे. Today our hopes are dead. अनेक समस्या आहे, There are many problems. अनेक प्रश्न आहे, There are many questions. अनेक गोष्टी आहे. There are many things. आम्ही म्हणतो होऊ शकत नाही. We say it can't happen. आम्ही आशा सोडून दिलेली. We have given up हे hope. बदलू शकत नाही. This can't be हे changed. परिवर्तन होऊ शकत नाही. This cannot be changed. याची उभारणी होऊ शकत नाही. It cannot be raised. याची सुधारणा होऊ शकत नाही. It cannot be हा improved. आजारातून आरोग्याला प्राप्त होऊ शकत नाही. He cannot be healed from this ही disease. आमची स्थिती आहे. This is our ही situation. आमची वस्तुस्थिती आहे. This is our condition. हे सत्य आहे. This is true. पण आम्ही देवाकडे पाहतो. But we look to God. आम्ही देवावर विश्वास ठेवतो. We believe in God. देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. We believe in God's word. देवाला अवघड असं काहीच नाहीये. Nothing is difficult for तो God. मेलेल्या गोष्टी जिवंत करतो. He brings the dead back to life. तो मेलेल्या माणसाला उठवतो. He raised the dead man. तो आजारामध्ये आरोग्य आणतो. He brings health in disease. तो अरण्यातून मार्ग काढतो. He makes way through the wilderness. तो मरुभूमीतून पाणी काढतो. He draws water from the desert. देवाला असाध्य काहीच नाहीये. Nothing is तो impossible आमचे for मनोदय God. पूर्ण करू शकतो. He can fulfill all our wishes. आम्हाला देवाकडे पाहिल्यानंतर आशा येते. We get hope when we look to God. आमचा विश्वास वाढतो. Our faith आम्हाला grows. हिंमत होती. We get courage. आम्ही सर्व काही केलं. We did everything. आम्ही सफळ झालो नाही. We did not इथून succeed. पुढे देव काम करेल. From now on, God will आम्ही work. सर्व करतो, काय होत नाही. We do everything, but nothing आम्ही happens. देवाकडे जातो. So we go to God, देव सर्व काय करून दाखवतो. and God does everything. हे आम्ही बायबलमध्ये पाहतो. This is what we see in ज्यांना Bible. संतती नाहीये, Who have no children, ज्यांच्याकडे समस्या, प्रश्न, अडचणी आहे, those who have problems, questions, and आशा troubles, नाहीये त्यांच्याकडं, they have no हे hope. होऊ शकत नाही. This will not happen. देवाकडे पहा. Look at God. देवावर विश्वास ठेवा. Believe in God. देव सर्व काय करण्यास समर्थ आहे. God is able to do all things. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank our Lord. देवाचे आभार मानत आहोत. We thank our God. बायबलमध्ये आम्ही In पाहतो. Bible we see, पहिलं शमूएल 1:11 मध्ये पाहतो. in Samuel 1:11 we see, एक पती पत्नी जोडपं होतं. there was a couple, husband and wife. त्याचं नाव इल्काना होता. His name was Elkanah. पतीचं नाव इल्काना होता. Husband's name was त्याची Elkanah. पत्नी होती, He had a ती wife. हन्ना होती. She was पती Hannah. पत्नी दरवर्षी देवाची उपासना करायची. Husband and wife used to worship God every year. देवाला होमबली करायची. They offered sacrifice to God. देवावर त्याचा विश्वास होता. They believed in God.
हन्नाला मूलबाळ नव्हतं, Hannah had no children, त्यामुळे ती दुःखी होती, निराश होती. so she was sad and disappointed. अनेक वर्ष गेली. Many years passed. एका वर्षी In a year, देवाच्या मंदिरात ती गेली. she went in the temple of God. देवाच्या मंदिरात जाऊन तिने रडून देवाला प्रार्थना केली. After going in the temple, she cried and prayed to God, हे परमेश्वरा, "Oh God, मी एक स्त्री आहे, I am a woman. मी तुझी दासी आहे. I am your servant. माझ्या दुःखाकडे अवलोकन कर, Look at my sorrow. माझ्या कष्टाकडे अवलोकन कर. Look at my suffering. मी फार कष्टी, मी फार दुःखी आहे. I am sad and in pain. मी तुझ्यावर विश्वास ठेवती. I believe in you. माझी आठवण कर. You remember me. मला पुत्र संतान तू दे, Give me a son. तू मला दे. You give me." असे रडून तिने देवाला प्रार्थना केली. She cried and prayed to God. देवाने ती प्रार्थना ऐकली. God heard that prayer. देवाने तिची कूस भरली. God filled her womb. तिथून पुढे तिला मुलबाळ झालं. From there she had a तिने child. देवाला अभिवचन दिलं, She promised God, जो मुलगा होईल त्याला मी तुझ्यासाठी समर्पण करल. "I will dedicate that child to you." त्याचं नाव तिने शमूएल ठेवलं. She named her Samuel. तिने रडून देवाकडे प्रार्थना केली. She cried and prayed to देवाला God. हाक मारली. She called on God. देवा माझ्याकडे अवलोकन कर, God, look at me. माझी आठवण कर, Remember me. माझ्या प्रार्थनेची आठवण कर. Remember my prayers. मला तू संतती दे. You give me a child. हा तिचा हट्ट होता, She insisted. हा तिचा विश्वास होता. This was her belief. देवाशिवाय मार्ग नाही, There is no way without God. देवाशिवाय पर्याय नाही. There is no option but God. जावं तर देवाकडेच जावं, If you go, go to God. सांगावं तर देवालाच सांगावं. If you tell God. तिने ते केलं. She did it. तिने फळ पाहिलं. She saw the fruit. देवाने तिला संधी देऊन आनंदित केलं. God made her happy by giving a देव child. कुटुंब पूर्ण करतो, God completes the family, कुटुंबात आनंद आणतो. brings happiness to हा मी family. अनुभव पाहतो. We see this मी माझ्या experience. कुटुंबाविषयी तुम्हाला अनुभव सांगितला. I told you my family माझा experience. विवाह झाल्यानंतर मी तुम्हाला अनुभव सांगितला. After my marriage, I told you the experience. 3 वर्ष माझ्या घरात मुलबाळ नव्हतं. I had no child in my home for माझी 3 पत्नी years. रडायची, My wife used to रोज cry. रात्री रडायची. She used to cry मी every तिचं night. सांत्वन करायचो. I comforted her. देवाच्या वचनाने तिला धैर्य द्यायचो. I encouraged her with God's word. देवाला प्रार्थना करायचो. I prayed to God. देवाने मला सांगितलं, God told me, पहा मी तुला आशीष दिलेलं आहे. "Look, I have blessed you. ज्यावेळेस तुझा विवाह झाला त्यावेळेस मी तुला आशीष देऊन ठेवलेले आहे. I have blessed you at the time of your marriage. तू माझं कार्य कर, You do my तू work. माझी सेवा कर, You serve me. तू मंडळीकडे पहा, You look at the मी तुझ्या fellowship. घराकडे पाहतो. I will look at मी you. तुला संतती देईल, I will give you मी children. तुला आनंद देईल. I will give you happiness. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस समय मी त्यावर देईल. I will give when the time comes. हे माझं वचन आहे. This is my word. त्या वचनावर मी विश्वास ठेवला. I believed in that त्या word. वचनावर माझ्या पत्नीने अश्रू पुसून टाकले. On that word, my wife wiped away her tears. देवाने त्या विश्वासात आम्ही चालत गेलो. We walked in that faith. एके दिवशी One day, प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा आला. Lord Jesus came त्याने again. आशीष दिले. He gave तो मला blessings. वेळ आला, समय आला. He said the time came. तुला आता संतती होईल. You will have a child. संततीचा प्रारंभ झाला. And the offspring माझ्या began. पत्नीची कूस बंद होती. My wife's womb was closed. त्या मुलबाळाचे चान्सेस नव्हते. There were no chances for a child. हे डॉक्टरचं निदान होतं. This was doctor's statement. डॉक्टरचं डॉक्टर देव आहे. But doctor's doctor is God. प्रत्येक गोष्टीचा उपचार देवाकडे आहे. The cure for everything is with God. देवाने माझ्या पत्नीवर कृपादृष्टी केली. God has been gracious to my wife. संततीचे आशीर्वाद दिले. God blessed the offspring. मला मुलबाळ होण्यास सुरुवात झाली. I had children. 1 2 3 3 मुलं झाली. I had 3 children. हे देवाचं अभिवचन आहे. This is God's word. तुमच्या माझ्यासाठी देव अभिवचन करतो. God promises for you and देव आम्हाला me. आनंदित ठेवतो. God keeps us happy. आम्ही सुखी राहावं त्याची इच्छा असते. God wants us to be happy. आमच्या कुटुंबाची वाढ व्हावी देवाची इच्छा असते. God wants our family to grow. निराश होऊ नका. Don't despair. उदास होऊ नका. Don't be sad. देवाकडे चला. Go to God. देवाकडे जाऊन धावा करा. Call on God. देव आमचे मनोदय पूर्ण करण. God will fulfill all our wishes. तो आमच्या आशा मनोमन करत नाही. He does not give up on our तो hope. देव आहे. He is God. अशा देवाची आम्ही भक्ती करतो. We worship such a God. त्याला सर्व काय शक्य आहे. Everything is possible for तो him. सर्व प्रेम करतो. He loves तो everyone. कोणी असो, Whoever he जो is, कोणी देवाकडे जातो, whoever goes to God, देव पक्षपात करत नाही. God is not partial. देव सर्वांसाठी, God is for ख्रिस्त everyone. सर्वांसाठी. Christ is for everyone. देव सर्व प्रेम करतो. God loves everyone. सर्वांची प्रार्थना He ऐकतो. hears everyone's prayer. सर्वांना उत्तर देतो. He answers everyone. देवाकडे चला. Go to God.
माझ्या जीवनात एक अनुभव I आहे. have an experience in my life. आमचे वडील जेम्स ठाकूर Our father James Thakur, देवाचं काम करत असताना while he was working for God, देवाची सेवा करत होते, he was serving God, देवाचं काम करत होते, working for God. मंडळी वाढत चालली होती. Our fellowship was growing. त्यांना एक स्त्री नेहमी त्यांना भेटायची. One woman always met him. ती धार्मिक होती. She was religious. ती नेहमी आमच्या घरी यायची. She always came to our house. आमच्या कुटुंबात ती मेलमिलाप होता तिचा. She met everyone in our family. एक प्रेम होतं. There was love. पण ती दुःखी होती. But she was sad. ती कष्टी होती. She was ती distressed. शिक्षक होती. She was a teacher. शिक्षकामध्ये ती अधिकारी होती. Among the teachers, she was a सर्व head. शाळेच्या अधिकारामध्ये होत्या. She was one among all school headmasters. ती श्रीमंत होती. She was rich. तिची कंपनी होती. She had a company. पती पत्नी सुखी होते. Husband and wife were happy. समाधानी होते. They were satisfied समृद्ध with all they होते. had. They were पुढे prosperous. पुढे वर्ष वाढत गेलं. Many years passed. हळूहळू त्यांच्यामध्ये दुःख आलं. Gradually, they became sad. निराशा आली. They were disappointed. भांडणं आली. There were quarrels. ती अस्वस्थ झाली, बेचैन झाली. She became restless. याचं कारण The reason was मुलबाळ नव्हती त्यांना. they did not have children. कुटुंबात वारीस नव्हतं. There was no heir in the सर्व family. प्रॉपर्टी होती, She had her पण property. कुटुंबात संतती नव्हती. There was no child in the family. त्यामुळे ती फार दुःखी होती, कष्टी होती. So she was sad and distressed. एके दिवशी ती आमच्या वडिलांना भेटली. One day she met our ती father. फार दुःखी होती, कष्टी होती, ती रडत होती. She was sad, distressed, and she was crying. तिने सांगितलं, She said, आज 14 वर्ष झाली, today it's been 14 मला years. मुलबाळ होत नाही. I have no डॉक्टर child. केले, उपचार केले, Tried every doctor's treatment. पुष्कळ मार्ग केले, Tried many ways. पण सफलता येत नाही. But there is no मी success. फार दुःखी, कष्टी. I am very sad and मला distressed. वाटतं की आत्महत्या करावं, Now I think I should commit suicide. जीव देऊन टाकावा, Commit suicide. कारण माझ्याकडून काय आशाच नाही. Because there is no hope left. त्यावेळेस आमच्या वडिलांनी आमच्या कुटुंबात तिला सांभाळलं, That time our father took care of her and her family. तिला सांत्वन केलं, Comforted her. तिला हिंमत दिली, धैर्य दिली. Gave her courage and त्यावेळेस patience. जेम्स ठाकूर त्याची प्रार्थना केली, That time James Thakur prayed for her. हे देवा, Oh God, 14 वर्षाची तुझ्यावर विश्वास ठेवती. for 14 years this woman believed ही in you. दुःखी आहे, कष्टी आहे. She is sad and संतती distressed. म्हणजे याचं कुटुंब अपूर्ण आहे. Due to offspring, her family is incomplete. तिच्याकडे पहा, You look at her. तिची कुस तू भर. You fill her womb. देवाने ती प्रार्थना ऐकली. God heard that आमच्या prayer. कुटुंबात केली प्रार्थना देवाने ऐकली. God heard our family prayers. आमच्या बहिणीद्वारे पवित्र आत्मा बोलला. The Holy Spirit spoke through our sister. देव म्हणाला, God said, परमेश्वर म्हणाला, God said, 14 वर्ष तुला मुलबाळ झालं नाही, for 14 years you had no child, पण तू विश्वास ठेवला. but you believed. 15 वर्ष पुढील वर्षी तुला मुलगा होईल. The next 15th year you will have a child. हे माझं वचन आहे, This is my हे word. माझं अभिवचन आहे. This is my promise. संतती माझी आजची देणगी आहे. Children are the gift of my त्या hands. स्त्रीने आपले डोळे पुसून टाकले. The women wiped away her tears. तिने विश्वास ठेवला. She believed. ती आपल्या कामाकाळात रुजू झाली. She was busy in her work again. देवाने तिची आठवण केली. God remembered her. 15 वर्षी At the 15th year, देवाने तिची कुस भरली God filled her womb आणि तिला संतती झाली. and she had a child. तिला मुलगा झाला. She had a son. कुटुंबात देवाने आनंद आणला, God brought joy to the family, उत्साह आणला, brought excitement. कुटुंबाची वाढ झाली, The family grew. कुटुंबात शांती आली, There was peace in the family. कुटुंबात आशिष आणली. Brought blessings. हे देवाचं अभिवचन आहे. This is God's promise. देवाला असाध्य असं काहीच Nothing नाही. is impossible for God. देव सर्व काही करू शकतो. God can do everything. बायबल मध्ये पाहतो आम्ही, In Bible we संतती see देव देतो. God gives offspring. संतती न देणे हे देवाचं काम आहे. याचा देवाचा हात It's आहे. in God's hand for not giving birth. बायबल मध्ये आम्ही पाहतो, In Bible we see इसाकची पत्नी रिबेका, Isaac's wife Rebecca. हिला मुलबाळ नव्हतं. She had no children. इसाकने देवाला प्रार्थना केली, Isaac prayed to God. देवा माझी पत्नी वांज आहे, God, my wife is childless. तिला मुलबाळ होत नाही, She has no children. तिची आठवण कर, Remember her. तिला संतती दे, Give her offspring. माझं कुटुंब पूर्ण कर. Complete my family. देवाने त्याची आठवण केली, God remembered her. देवाने त्याची कुस भरली And God filled her womb. आणि इसाकच्या कुटुंबात जुळेमुळे झाली. And Isaac had twin sons. देव आमचा ऐकणारा, पाहणारा, कार्य करणारा देव आहे. Our God is a God who listens, watches, and works. देव जिवंत आहे. God is alive. आम्ही विश्वासाने देवाला हाक मारतो. We call on God by faith. देव आमचे मनोदय पूर्ण करतो. And God fulfills all our संतती wishes. देवाची आजची देणगी आहे. Children are a gift from God's hand. संततीद्वारे देव आमच्या कुटुंबात आनंद आणतो, उत्साह आणतो. Through children, God brings joy and excitement in the family. बायबलमध्ये आम्ही पाहतो,
In Bible we दावीदच्या कुटुंबाविषयी we पाहतो. see about David's family. दावीदला देवाने वेळोवेळी विजय प्राप्त करून दिला. Every time God gave victory to David, दावीद नेहमी आनंदित होता, उत्साहित राहायचा. David was always happy and तो excited. म्हणाला, देवाने मला नेहमी विजय दिलेला आहे. He said, God has always given me victory. एके दिवशी देवाने त्याला मोठा विजय दिला. One day God gave him a great victory. तो आनंदित झाला, He was very happy. तो उत्साही झाला. He was excited. त्याने नृत्य केलं, He danced. त्याने देवासमोर नृत्य He केलं. danced before God. तो सर्व सैन्यामध्ये सामील झाला. He joined in his army. सर्व सैन्यांनी नृत्य केलं. All his army danced. दावीद राजाने पण नृत्य केलं. Even King David danced. त्यावेळेस त्याची पत्नी मिखाएल, That time her wife Michal, तिला ते आवडलं नाही she didn't like it. की राजाने असं कसं वागला, How could the king behave like this? तो सैन्यामध्ये कसा नाचला, How could he dance in the army? हे तिने बोलून दाखवलं. She spoke about this. तिने निंदा केली, She criticized. तिने अपमान केला. She insulted. दावीद म्हणाला, David said, मी देवासमोर नाचलो, I danced before God. देवाने मला विजय दिलेला आहे, God has given me victory. देवाने मला आनंद दिलेला आहे, God has given me happiness. त्यामुळे मी देवासमोर नाचणारच. So I will dance before God. का हा आनंद देवामध्ये माझा आनंद आहे. Because this joy is my joy in त्यामुळे God. त्यांनी नृत्य चालूच ठेवलं. So he continued dancing. पण त्याच्या पत्नीने त्याची निंदा केली. But his wife criticized him. त्यामुळे देवाने तिची कूस बंद केली. For that God closed her womb. तिला मूलबाळ शेवटपर्यंत झालंच नाही. She did not have a child until the end. लक्षात ठेवा, Keep in mind, देवाने तिची कूस बंद केली, God closed her womb completely. त्यामुळे तिला मूलबाळ झालं नाही. So she did not have a child. म्हणून देवाच्या हातात सर्व गोष्टी, So everything is in God's hand. सर्व काही देवाला शक्य आहे. Everything is possible for God. देवाला अवघड असं काही नाही. There is nothing difficult to God. आमच्याकडे प्रश्न आहे, आमच्याकडे समस्या We आहे, have questions, we have problems. आम्ही अडचणीत आहोत, We are in trouble. आम्ही कंगालात आहोत, We are poor. आम्ही धुळीत आहोत, We are in dust. आम्ही अनेक समस्यामध्ये आहोत. We are in many situations. देवाकडे या. Come to God. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देवाकडे आहे. God has answers to all questions. प्रत्येक आजाराचं औषध देवाकडे आहे. God has cure for all the disease. अनेक अडचणीचा मार्ग देवाकडेच आहे. Only God has the way for all difficulties. आम्ही खूप प्रयत्न केले, We tried a lot, तरी काय होत नाही. but nothing happens. देवाकडे या. Come to देव God. तुमच्यासाठी करून दाखवेल. God will do it for you. देवावर विश्वास ठेवा, Believe in God. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, Believe in God's word. देवाचा धावा करा, Call on God. देवाकडे पश्चाताप करा, Repent to God. झाल्या चुकांची क्षमा मागा. Ask forgiveness for your sins. देव उद्धार करतो, God saves. देव कार्य करतो, God works. तो आम्हाला सुखी ठेवतो, He keeps us तो आमची happy. वाढ करतो. He makes us ज्या grow. गोष्टीत आम्ही उणे आहोत, The things we lack, बायबल सांगतं, Bible says, तुम्ही ज्ञानात नसाल तर देवाकडे मागावे. if you are wise, you must ask ज्या God. गोष्टीत आम्हाला उणे आहे, The things in which we lack, विश्वासाने देवाकडे मागा. ask God in faith. देव तुम्हाला मला देईल. God will give it to you and me, देव आपलं गौरव प्रकट करेल. and God will reveal His यासाठी glory. आम्ही देवाकडे गेलं पाहिजे. For this, we must go to बायबल God. मध्ये पाहतो आम्ही We see in the Bible, जखर्या, Zechariah. या जखऱ्याविषयी मी We पाहतो. see about Zechariah. जखऱ्या देवाचा याजक होता. Zechariah was a priest of God. तो नेहमी देवाच्या मंदिरात पवित्र स्थानात असायचा. He was always at the holy place in God's पवित्र temple. स्थानात देवाला तो धूप जाळायचा. He used to burn incense to God in the holy place. तो देवाचा याजक होता. He was a priest of वर्ष God. वर्ष ते हे काम करायचा. Every year he did this तो आणि work. त्याची पत्नी धार्मिक होती, He and her wife were religious, पण त्यांना मूल बाळ नव्हतं. but they did not have पण children. हळूहळू आपण पाहतो की त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती वर्ष वाढत गेले. Gradually, many years passed. तो वृद्ध झाला. He became old. वृद्ध काळात त्याच्याकडे आशा संपली. In his old age, he lost hope. एके दिवशी पवित्र स्थानात One day at the holy place, देवाच्या मंदिरात तो उभा होता. he was standing in the temple of God. देवाला धूप जाळत होता. He was burning incense to God. त्यावेळेस देवाचा देवदूत त्यासमोर उभा राहिला. The angel of God stood in front of him. देवाच्या देवदूताने त्याला सांगितलं, God's angel told him, देवाने मला तुझ्यासाठी पाठवलेलं आहे. God sent me for you. तुला मुलबाळ नाही, You have no तुझी children. पत्नी वांज आहे, Your wife is childless. पण आता देव तुला मुलबाळ देईल. But now God will give you child. तुझं कुटुंब पूर्ण करण, He will complete your family. तुझ्या कुटुंबात आनंद आनंद. He will bring happiness to your जो मुलगा family. जन्मास येईल The child that will be born, त्याचं नाव तू यवान ठेव. you name him John.
तो देवाचा मार्ग तयार करेल. He will prepare the way of तो God. देवाचा सेवक होईल. He will be a तो servant of देवाचा God. संदेष्टा असेल. He will be a prophet of God. त्यावेळेस जखऱ्याने देवदूताला प्रश्न केला, At that time, Zechariah questioned God, हे कसं होईल? how will this happen? हा प्रश्न आहे. This is the question. हे कसं होईल? How will this happen? आमची बुद्धी चालत नाही, Our brain does not work. आमचं ज्ञान चालत नाही. Our knowledge does not work. अनेक प्रश्न, अनेक समस्या असतात. There are many questions and problems. त्यावेळेस आम्ही विचार करतो, At that time, we think अनेक काळजी, अनेक चिंता आहे there are many worries and concerns की हे कसं होईल. that how will this त्यावेळेस happen? जखऱ्यासमोर प्रश्न आला At that time, a question came before की him आता आम्ही वृद्ध आहोत, that we are old. आता आम्हाला मुलबाळ कसं होईल. How will we have children? त्याने देवावर अविश्वास ठेवला. He disbelieved God. देवाच्या शब्दावर त्याने अविश्वास ठेवला. He disbelieved God's word. देवदूत त्याला म्हणाला, The angel of God तू said, देवाच्या शब्दावर अविश्वास ठेवला. You disbelieved God's word. देवाला सर्व काही शक्य आहे. Everything is possible for God. देवाला अवघड असं काहीच There is नाही. nothing difficult for God. जोपर्यंत तुला मुलगा होत नाही, Until you have a son, तोपर्यंत तू मुकार असशील. until then you will remain silent. ज्यावेळेस तुला मुलगा होईल, When you have a son, ज्यावेळेस त्याचं नाव तू यवान ठेवशील, the time when you will name him John, त्यावेळेस तुझी वाचा परत येईल. at that time your voice will come back. कारण तू देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला. Because you disbelieve God's word. देवाने त्याला मुक केलं. God made him silent. वृद्ध काळात त्याला मुलबाळ झालं. In his old age he had a child. कुटुंबात आनंद आला. There was happiness in the त्याने त्याचं family. नाव यवान ठेवलं. He named him John. देवाने त्याची वाचा परत त्याला God दिली. gave him his voice back. म्हणून आम्ही देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. So we must believe in God and God's आम्ही word. देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही पाहिजे. We must not disbelieve in God's हे word. कसे होईल. How will this happen? देव ते करेल. God will do it. देवाला सर्व काही शक्य आहे. Everything is possible for देवाला God. अवघड असं काहीच नाही. There is nothing difficult for म्हणून God. आज आम्ही संतती संबंधी पाहतो. So today we see about children. संतती देवाच्या हातची देणगी आहे. Children are gifts from God's hand. मुलं ही देवाची देणगी आहे. A child is a gift from God. आम्ही मुलांची काळजी घेतली पाहिजे. We must take care of our children. मुलांचा सांभाळ केला पाहिजे. Children should be taken त्यांची care of. देखरेख केली पाहिजे. Proper care should be taken. त्यांचं पोषण केलं पाहिजे. They should be nurtured. त्यांना योग्य शिक्षण दिलं पाहिजे. They should be given proper त्यांना education. देवाचं बी शिक्षण दिलं पाहिजे. They should be given proper teachings about त्यांची God. काळजी घेतली पाहिजे. They should be taken care त्यांना of. देवाच्या मंदिरात आठवड्यातून एकदा घेऊन गेलं पाहिजे. They should be taken to God's temple once a week. देवाचे आशीर्वाद त्यांना प्राप्त करून दिले पाहिजे. They should receive God's blessings. येशू ख्रिस्ताला बाळकास मनाई करू नका. Jesus Christ said, "Do not forbid the child. त्याला मजकडे घेऊन या. Bring them to me." आम्ही सर्व मुलांसाठी सर्व काही करतो, We do everything for our children, पण आम्ही त्यांना देवाचं शिक्षण देत नाही. but we do not teach them about देवाची God. ओळख देत नाही. We do not introduce them God. देवाच्या मंदिरात घेऊन जात We नाही. do not take them to the temple of God. लहानपणापासून आम्ही त्यांना देवाच्या मंदिरात घेऊन जातो. From childhood we take them to God's कारण हे temple देवाची देणगी आहे. because it is a देव gift from त्यांना God. आशीष देतो. God blesses them. देव त्यांना बुद्धी देतो. God gives them wisdom. देव त्यांना ज्ञान देतो. God gives them knowledge. देव त्यांची वाढ करतो. God makes them grow. आईवडिलांचे स्वप्न मुलांसंबंधी Parents dream for children. देव पूर्ण करतो. God fulfills. आईवडिलांची मुलांसंबंधी काळजी चिंता असते. Parents are concerned about their children. देव मुलांची काळजी घेतो. God takes care of children. मुलांना आश्वासित करतो. He blesses children. मुलांचं भविष्य घडवतो. Shapes the future of children. यामागे आईवडिलांचा हात आहे. Parents are behind this. आईवडिलांनी दिलेली संतती देवाच्या हातची देणगी आहे. The offspring given to parents is a gift from God. आम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे. We must take care of it. काय बायबलमध्ये आम्ही पाहतो Because in Bible we see संततीसाठी लोकांनी प्रार्थना केली. people prayed for offspring. ते दुःखी होते, कष्टी होते. They were sad and distressed. देवाने त्यांना संतती दिली. God gave them child. संततीद्वारे देवाने आपलं गौरव प्रकट केलं. God revealed His glory through children. मग आपल्या प्रत्येकाची संतती फार महत्वाचा भाग आहे. So children of each of us is very important. मुलं हे देवाची देणगी आहे. Children are a gift from God. मुलांची काळजी घ्या. Take care of children. मुलांकडे देखरेख करा. Protect them. त्यांचं पोषण करा. Nourish them. योग्य शिक्षण योग्य मार्गाने घेऊन चला. Get them on right path with right education. देवाला प्रार्थना करा. Pray to God. देव त्यांचं भविष्य घडवेल. God will make their future. यासाठी कारण हे देवाची देणगी आहे. Because it is a gift from God. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत So we thank our Lord. की आम्ही बायबलमध्ये आज पाहिलं
This we saw in the Bible. की वाहन स्त्रीला देवाने आनंदी माता बनवलं. God made a childless woman a happy mother. असे पुष्कळसे माझ्याकडे अनुभव आहे. I have many such experiences. देवाने अनेकांची मंडळीत कूस भरली. God filled the womb of many women in the fellowship. वेळ आला, समय आला, There was a time and moment देवाने त्यांची कूस भरली. where God filled their womb. देवाने त्यांचं कुटुंब पूर्ण करून कुटुंबात आनंद आणला. God completed their family and brought happiness. तोच देव कालाजीवन सारखा आहे. He is the same God. तो न बदलणारा देव आहे. He is God who will never तो change. कालाजीवन सारखा आहे. He is the same God. त्यांनी काल केलं तो आजही करेल, If he did it yesterday, he will do it today. उद्याही करेल. He can do it tomorrow. तो प्रारंभ, तो शेवट आहे. He is the beginning and the end. तो बदलला नाही. He did not तो change. निर्माण करता, उत्पन्न करता आहे. He is the maker and creator. तो आमच्यासाठी निर्माण करतो, उत्पन्न करतो, He makes and creates for us आमचं मनोदय पूर्ण and करतो. fulfills all our wishes. म्हणून आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देत आहोत. So we thank our Lord देवाचा आम्ही गौरव करत आहोत. and glorify our Lord. आज आम्ही प्रार्थना करणार आहोत. Today we are going to pray. कुटुंबासाठी प्रार्थना करणार आहोत. We will pray for the family. कुटुंबाच्या मुलांसाठी प्रार्थना करणार आहोत. We will pray for the children in the family. ज्यांना मुलबाळ नाहीये, Those who have no children. ज्यांना संतती नाहीये, Those who have no child. ज्यांची कूस बंद आहे, Whose womb is closed. देवाला आम्ही प्रार्थना करणार आहोत. We will pray to God. देव आमची कूस उघडेल. God will open their womb. देव संतती देईल. God will give them a child. हा मागील वर्षाचा माझा अनुभव आहे. This is my experience of हा past माझ्या year. मंडळीचा अनुभव आहे. This is an experience of my मंडळीत fellowship. मी अनेकांसाठी प्रार्थना करत असताना While praying for many in the fellowship, अनेक दिवस वर्ष प्रार्थना करत होतो. I prayed for many days and मंडळीत years. अनेकांची कूस बंद होती. In fellowship, many wombs of women was closed. अनेक स्त्रिया होत्या. There were many women. ते मुलबाळासाठी नेहमी प्रार्थना करत असत. They always prayed for a child. मंडळी बी त्यासाठी प्रार्थना करत असत. Even fellowship was praying for मी them. बी नेहमी त्यासाठी प्रार्थना करत असत. Even I prayed for them. मला अनुभव आहे. We have experienced. माझ्या कुटुंबात अनुभव आहे. My family has experienced. अनेकांचा अनुभव आहे. Many have experienced. अनेकांची साक्ष आहे. There are many testimonies. त्यामुळे मी त्यांच्यासाठी वेळोवेळी प्रार्थना करत असेल. So I was praying for them from time to त्यांना हिंमत time. दिली, धैर्य दिलं. I gave them courage and patience. देवाच्या वाचनात त्यांचं सांत्वन करत I असेल. comforted them through God's word. मागील वर्षी मी प्रार्थना करत असताना, Last year, while I was praying, मंडळीत प्रार्थना करत असताना while praying in the fellowship, पवित्र आत्म्याने मार्गदर्शन दिलं. the Holy Spirit guided. देवाने मार्गदर्शन केलं. God guided. मी आता मंडळीतील लेकरांची कूस भरेल. Now I will fill the womb of women in the fellowship. हे देवाचं अभिवचन होतं. This was God's promise. तो मला वेळ आली, समय आली. He said the time has come. ज्या ज्या स्त्रियांना मला लेकर द्यायची, Those women whom I want to give birth, त्यांची मी कूस भरेल. I will fill their womb. हे देवाने मला अभिवचन दिलं. This is what God promised ते me. अभिवचन घेऊन मी देवाला नेहमी प्रार्थना करत असे. With that promise, I always prayed to God, आणि देवाने या मंडळीत कार्य सुरू केलं. and God started to work in this fellowship. ह्या वर्षात In this year, अनेकांची त्यांनी कूस भरली. He filled the womb of many women. अनेक कुटुंबात त्यांनी आनंद आणला. He brought happiness in many अनेक families. कुटुंबाला त्यांनी उत्साही केलं. He brought excitement in the family कारण ते निराश होते, उदास होते. because they were disappointed and पण sad. देवाने त्यांच्यामध्ये उत्साह आणला. But God brought excitement in them. ते विश्वासात चालत होते. They walked in faith. देवाने त्यांची आठवण केली. God remembered them, प्रार्थनेची आठवण केली. remembered their prayers. देवाने त्यांची कूस भरली. God filled their womb. म्हणून मी देवाचा धन्यवाद करताव. So I thank God देवाचं नावाचा गौरव करताव. and glorify His name देवाचा महिमा करताव. and praise our Lord. देव आपलं गौरव कोणास देत नाही. God does not give His glory to म्हणून मी anyone. देवाचा धन्यवाद करताव. So I thank our आमची Lord. कुटुंब सुरक्षित असावं. Our family should be safe. आमच्या कुटुंबात प्रत्येक जण सुरक्षित असावं. Everyone in our family should be आमची safe. कुटुंब देवाच्या हाती असावी. Our family should be in God's hand. त्यासाठी देवाकडे जा. Go to God for that. देवाला प्रार्थना करा. Pray to God. उत्तम ते देवापासून आहे. The good is from God. उत्तम कुटुंब देव तयार करतो. God creates a good पती family. पत्नी, Husband, wife, मुलं, children, शिक्षण, education, उद्योग, work, कुटुंबात चांगलं वातावरण good atmosphere in the family. देव तयार करतो. God creates. देव कुटुंब पूर्ण करतो. God completes the family. कुटुंबाची काळजी घेतो. He takes care of the कुटुंबाची family. वाढ करतो. Raises a family. कुटुंबातून गौरव करतो. God glorifies through family. म्हणून मी देवाचा धन्यवाद करतो. So we thank our Lord. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. आज आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत. Today we are going to pray for all. विशेष करून संतती देवाच्या आजची देणगी. Especially children are a gift from God's hand.
अशा स्त्रियांसाठी मी प्रार्थना करणार We आहोत will pray for such women की देवाने त्यांची प्रार्थना ऐकावी, that God should hear their prayer, त्यांची कुस भरावी, should fill their womb, देवाने त्यांच्याकडे अवलोकन करावं, God should look at them, त्यांचं कुटुंब पूर्ण करावं. should complete their family, कारण देवाचं अभिवचन आहे because it is God's promise. की वान स्त्रीला मी गृहिणी बनून He gives childless women a household, मुलांची आनंदी माता बनवतो. making her the joyful mother of तो children. देव आज बी आहे. He is still God अशा today. कुटुंबासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत So we will pray for such a की family देवा त्यांची कुटुंब पूर्ण कर. that may God complete their family. ज्यांना संतती दिली To whom you gave children, त्यांची संततीची देखभाल करावी, take care of their children, वाढ करावी, make them grow. यासाठी बी आम्ही देवाकडे प्रार्थना करणार आहोत. For this too we will pray to देव God. आमची प्रार्थना ऐकतो God hears our prayers. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank our Lord. देवाचा आम्ही गौरव करत आहोत. We glorify our Lord. तर मागील आठवडी Last week, 2 बुधवारी 2 Wednesday, आम्ही आरोग्य सभा घेतल्या. we took healing prayer service. देवाने ते यशस्वी केलं, आश्वस्त केल्या. God blessed and made them successful. घराघरात देवाने कार्य केलं. God worked from house to house. अनेकांनी फोनद्वारे अनुभव दिला. Many shared the experience by phone. अनेकांनी आपलं रेकॉर्डिंग करून आमच्याकडं पाठवलं Many sent their recordings की देवाने त्यांना कसा अनुभव दिला. that how God gave them experience. अनेकांची सैतान बंधनातून मुक्तता देवाने केली. God freed many from satanic bondages. त्यांनी आम्ही मंडळीत केली, प्रार्थनेची साक्ष दिली. They testified to the prayers said in the fellowship. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank Lord. आम्ही करोना व्याधीसाठी पण देवाकडे प्रार्थना करत आहोत We are also praying to God for the corona disease. की परमेश्वर या करोना व्याधीतून देशाला मुक्तता आण, Lord, free our country from this corona disease. देशात शांती आण, Bring peace to the country. देशाला विसावा आण. Bring rest to the country. गावातून, शहरातून, राज्यातून, From villages, cities, states, देशातून या करोना व्याधीला दूर कर. and from country, free the corona disease. डॉक्टरच्या उपचारमध्ये यश दे. Give success to doctors' treatment. औषध दे. Give medicines. मृत्यूतून लोकांना वाचव. Save people from death. अनेकांची मी प्रार्थना केली. We prayed for many. 2 बुधवारी मी प्रार्थना केली. 2 Wednesdays we prayed. देवाने अनुभव दिला. God gave the experience. घराघरात अनुभव दिला. Gave experience to many म्हणून मी house. देवाचा गौरव करतो. So I thank our Lord. देव आपलं वचन पाठवून लोकांना बरे करतो, God sends His word and heals people. म्हणून देवाचा गौरव करतो. So we glorify our God. आम्ही मागच्या आठवडी Last week करोना व्याधीसाठी प्रार्थना केली. we prayed for corona disease. तर काही लोकांनी आम्हाला उत्तर पाठवलं. Some people replied us. मुंबई या भागातून काही शिंदे कुटुंबांनी We पाठवलं. received reply by Shinde family from Mumbai area, सोलापूर भागातून काही मीर पगार कुटुंबांनी पाठवलं. by Mir Pagar family from Solapur area, तसं उत्तर प्रदेशमधून, ग्वाल्हेरमधून from Uttar Pradesh, Gwalior. एक चंदा चा म्हणून त्या कुटुंबांनी पाठवलं. Reply was sent from Chandacha family. अनेक गावातून, शहरातून काही फोन आले. Some calls came from villages and cities. मंडळीतील मी काही लोक करोना व्याधीत सापडले. Some people from the fellowship were affected by the corona disease. त्यांनी मी या आजाराचा अनुभव घेतला. They also experienced this पण disease, त्यांनी विश्वास ठेवला, हिंमत देवली. but they had courage. They believed. आम्ही देवाला प्रार्थना केली. We prayed to God. त्यातून देवाने त्यांना बाहेर आणलं. God brought them out of it. म्हणजे मुंबई भाग, सोलापूर भाग, अनेक गावातून, शहरातून, राज्यातून देव काम करत आहे. God has been working in Mumbai, Solapur, in many villages and cities. त्यांनी देवाचा आभार मानले. They thanked God. मंडळीचे त्यांनी आभार मानले. They thanked our fellowship. मंडळीत केली प्रार्थना, देवाने त्यांची ऐकली. God heard their prayer in fellowship. त्यांची कुटुंब करोना व्याधीतून मुक्त आली. Their family was free from the corona disease. ते घरी आले. They came त्यांनी home. देवाचा धन्यवाद केला. They thanked God. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री संपर्क केला. They contacted Sanjay James Thakur Ministry. देवाचं गौरव केलं. Glorified God. देवाचे आभार मानले. Thanked our Lord. मंडळीचे त्यांनी आभार मानले. And thanked the fellowship. मी या ठिकाणी आम्ही जी प्रार्थना करतो, Here in this place where we pray, तुम्ही घरात आहात, you are at home. आम्ही इथून देवाला प्रार्थना करतो. From here we pray to God, देव तुमच्यामध्ये कार्य करतो. and God works in you. देव इथून तुम्हाला स्पर्श करतो. God touches you from here. इथून तुम्हाला तो आरोग्य देतो. From here He gives you health. इथून तो नवनिर्मिती करतो. From here He innovates. इथून तो बंधन तोडतो. From here He breaks all the इथून bondages. सर्व गोष्ट पुरा करतो. From here He gives you everything. विश्वास ठेवा Believe देवावर.
in God, देवाच्या वचनावर, in God's word, मंडळीवर विश्वास ठेवा, believe in the fellowship, देवाच्या कार्यावर विश्वास ठेवा. believe in God's जे आम्ही work, प्रार्थना करतो our देव prayers, ऐकतो, God hears. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो, So we thank our Lord देवाचा गौरव करतो. and glorify आताच God. एक 2 दिवसावर अजून एक समस्या आली, A couple of days ago, there was a problem सोलापूर भागातून आली. from Solapur. त्या कुटुंबाने विनंती केली, The family requested, बदल आमच्या वडिलांना साप चावला, Brother, my father is bitten by a snake. ते विषबाधा त्यांच्या शरीरात पसरलेली आहे, Its venom has spread in their body. ते ICU मध्ये आहे, He is in ICU. ते मृत्यूपर्यंत त्यांची परिस्थिती गेलेली आहे. His condition has gone until death. आमच्यासाठी प्रार्थना करा, Please pray for us. आमच्या वडिलांसाठी प्रार्थना करा, Pray for our father. आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. Pray for our त्यांनी family. मंडळीचा धावा केला, They called on fellowship. त्यांनी मंडळी विश्वास ठेवला, They believed in fellowship कारण पहिला अनुभव करोना व्याधीतून त्या कुटुंबाला देवाने वाचवलं. because their first experience was God saved them from corona disease. दुसरा अनुभव, Second experience, कालच त्यांचा निरोप आला, yesterday they informed देवाने त्यांच्या वडिलांना वाचवलं, God saved their father. त्या सुरक्षित आहे. He is safe today. ICU मधून ते बाहेर आलेले आहे. He has come out of the देव आमचं ICU. ऐकतो, God listens to देव us. आमची प्रार्थना ऐकतो. God listens to our तुम्ही prayers. गावात आहात, शहरात आहात, राज्यात आहात, देशात आहात, कुठे असा, Wherever you be in village, city, states or any country, जी प्रार्थना या ठिकाणून स्थळातून केली जाईल, all the prayers offered from here, from this place, देव ते ऐकतो. God hears it. मी यहोशुआ I, Joshua, वेळोवेळी देवाला हाक मारतो. I call on God from time to time. तर महत्वाचा भाग आहे की The important part is that मागच्या बुधवारी मी तुम्हाला सांगितलं, last Wednesday I told you देव साक्ष तयार करताय, God is preparing the देव testimony. साक्ष तयार करताय. God is preparing the अनेक testimony. भागातून साक्ष येत आहे, There are testimonies coming from many areas. त्याबद्दल आम्ही देवाचं गुणगान करतो, We praise our God for that. देवाचं गौरव करतो. We glorify our Lord. मी साधी प्रार्थना करतो, I pray simple देव ते कार्य करतो, and God works from it. लोकांना अनुभव देतो, Gives people विश्वास experience, देतो, gives them faith, हिंमत देतो, gives them courage आरोग्य देतो. and gives them health. मग पुन्हा एकदा मी देवाचं गौरव करतो. And once again we glorify our Lord. मंडळी ते अनेक साक्षरला घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे, असं मी मागच्या बुधवारी तुम्हाला सांगितलं. I told you last Wednesday that I am coming before you with the testimonies of many people from अनेक fellowship. साक्ष मंडळीत आहे, There are many testimonies in the fellowship जिथे देव राहतो, where God lives. देव नवे नवे अनुभव देतो, God gives new देव experiences. साक्षीदार तयार करतो. God creates witnesses. मग आम्ही मंडळी संबंधी आज पुन्हा एक नवीन साक्ष घेणार आहोत. So today we are going to have a new testimony from the fellowship once again. एक पोलीस अधिकाऱ्यासंबंधी पाहणार आहोत आम्ही. We will see about a police officer, त्याच्या जीवनात केलं देवाने कार्य, how God worked in his life, मंडळीतून त्यांना केलेली मदत, how the fellowship helped them, मार्गदर्शन करण्यात आलं, how they were guided, त्यांनी विश्वास ठेवला, they believed, त्यांनी अनुभव घेतला they experienced, आणि ते सुरक्षित राहिले. and they were saved. या आपण त्या रफाएल डिमेलो ह्या वडील जनाची आम्ही साक्ष पाहणार आहोत. This is the testimony of the elderly person of our fellowship, Raphael Di Mello. या आपण पाहूया, ऐकूया, Let's see and hear this. देवाचं गौरव करूया. Glorify our Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवाच्या नावाला धन्यवाद. I thank the name of God. मी राफाएल डिमेलो. I, Raphael Di Mello. मी पोलीस खात्यात नोकरीला I was employed in the police department. पोलीस खात्यात नोकरी करत असताना While working in the police department, मला व्यसन जडलं. I went into addiction. मी अनेक समस्यात, अनेक संकटातून I, in many problems and difficulties, गुंतलो गेलो I got involved, आणि and माझ्या व्यसनामुळे because of my addiction, माझ्या कुटुंबाचे my family, खूप हालाकीचे दिवस आले. my family had a hard time. माझ्या मुलांच्या शिक्षणात अडथळा आला. My children's education was hampered. सैतानाने माझ्या कुटुंबात The Satan in my family खूप अवधस घातला. created many problems. माझे कुटुंब My family मोडकळीस आलं. was devastated.
अनेक दुःखात in many sorrows, मला I संकटे आली. faced many problems, त्यामुळे because of which, माझ्या व्यसनामुळे because of my addiction, माझ्यावर आरोप करण्यात आले. I was being accused. त्या आरोपामध्ये In those allegations, मला सस्पेंड करण्यात आलं I was suspended from my duty, आणि त्या सस्पेंड केल्याने आणि त्या आरोपात मला the charges against for which I was suspended. कोर्टात केस दाखल करण्यात आली. There was case filed in the court. त्यामुळे अजून मला दुःख झालं. It hurt me even more. त्यामुळं So मी आत्महत्या करण्याचं ठरवलं. I decided to commit suicide. मी सिंहगड किल्ल्यावर I went on the Siagat fort जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. and I tried to commit suicide, परंतु परमेश्वराने मला आत्महत्या करून दिली नाही. but God did not allow me to commit suicide. त्यानंतर मला त्याने कुटुंबात आणलं He then brought me into the family, आणि त्या रात्री and that night आम्ही झोपी गेलो. we fell asleep. त्यानंतर माझ्या पत्नीच्या स्वप्नात Then in my wife's dream, ब्रदर संजय ठाकूर Brother Sanjay Thakur यांना दाखवलं was shown in her dream, आणि सतेज जीवन मंडळी दाखवली. and she saw the Living Fellowship of Truth. या मंडळीत तुम्ही जा, You go to this fellowship, तुमच्या समस्या सुटतील. your problems will go away. हे मार्गदर्शन झालं. That was a guidance to my wife. त्या मार्गदर्शनानुसार According to that guidance, आम्ही सतेज जीवन मंडळीचा शोध करू लागलो. we started searching for the Living Fellowship of Truth. हा नवी खडकी येरोडा New Khadki in Yerwada area. आम्हाला सतेज जीवन मंडळीत आम्ही आलो. We came in the Living Fellowship of Truth. सतेज जीवन मंडळीत आम्हाला मार्गदर्शन झालं. We were guided in the Living Fellowship of Truth. सतेज जीवन मंडळीत संजय ठाकूर ब्रदर यांनी In the Living Fellowship of Truth, Brother Sanjay Thakur व सतेज जीवन मंडळीतील मेंबर लोकांनी and members of the Living Fellowship of Truth, माझ्या कुटुंबाकरता for my family, माझ्याकरता for me, प्रार्थना करण्यात आली. they prayed. उपवास करून प्रार्थना केली. They fasted and prayed for us. त्या प्रार्थनेमुळे Because of that prayer, देवाने माझ्या कुटुंबाचा ताबा घेतला. God took control of my family, माझा ताबा घेतला took control of me, आणि and कोर्टात दाखल असलेली केस the case which was filed in the court. या प्रार्थनेमुळे Because of this prayer, मी निर्दोष असं सोडण्यात आलं. I was declared as innocent and was released from that case. आणि निर्दोष सुटल्यामुळे And as I was released innocent, सस्पेंड पिरियडचा मला पेमेंट पगार मिळाला. I received my payment for the suspended period. माझ्या कुटुंबात In my family, आनंद आला. there was happiness. समस्या सुटल्यामुळे As all problems were solved, आम्ही we, सतेज जीवन मंडळीत in the Living Fellowship of Truth, आम्ही विश्वासाने we in faith प्रार्थनेत यायला लागलो. began to come to prayer. जसे जसे आम्ही प्रार्थनेत येत होतो As we started coming to prayer, तसे तसे आम्ही कुटुंबातील माझ्या समस्या सुटत गेल्या. all problems in my family went away. माझे 25 वर्षाचं व्यसन सुटलं. I got rid from my 25 years of addiction. माझी कोर्टात दाखल असलेली केस सुटली. The case that was filed in the court was dismissed. मला अनेक सत्यजी जीवन मंडळीत भाऊ बहीण मिळाले. I got many brothers and sisters in the Living Fellowship of Truth. ते माझ्याकरता माझ्या कुटुंबाकरता प्रार्थना करत असत. They always prayed for me and my family, त्यामुळे because of which मला चांगले दिवस आले good days came into my life, आणि मला and I, या सत्यजी जीवन मंडळीत in the Living Fellowship of Truth, कामगार म्हणून मला निवडण्यात आलं. I was selected as a worker to serve God. मला या सत्यजी जीवन मंडळीत As I, in this Living Fellowship of Truth, जसा मला अनुभव मिळाला, as I got the experience, तुम्ही दुःखात, तुम्ही जर if you are दुःखात sad, कष्टात in trouble, असाल तर
If so, या सत्य जीवन मंडळीत या then contact this living fellowship of truth आणि अनुभव घ्या. and experience तुमचे दुःख कष्ट your sadness and troubles. या प्रार्थनेमुळे Because of this prayer, या समस्या तुमच्या सुटतील. your problems will be resolved. तुम्ही या सत्य जीवन मंडळीत या, You come in this living fellowship of truth, अनुभव घ्या experience God, आणि तुमचे दुःख कमी करा. and God will reduce your problems and pain. परमेश्वराने मला God, कोर्ट केसमधून from the court case, दोषमुक्त निर्दोष असे सोडून दिले they declared and left me as innocent. आणि And मला I सर्व मोबदला मला मिळाला got all my compensation, आणि मला and मला PSI म्हणून as PSI, बढती मिळाली. I was promoted माझ्या कुटुंबात in my family. परमेश्वराने God आनंद आणला. brought happiness, त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. so we thank our Lord. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. आताच आपण साक्ष पाहिली We just saw the testimony रफाल डिमेलो of Brother Rafael de Mello. हे पोलीस खात्यामध्ये सर्व्हिसला होते. He was in service in the police department. सर्व्हिस करताना त्यांना व्यसन लागलं. He became addicted while his service. ते व्यसनाधीन झाले. He was into addiction. 25 वर्ष त्यांना दारूचं व्यसन होतं. He was addicted to alcohol for 25 years. व्यसनामुळे Because of addiction, नोकरीमध्ये त्यांनी गमावली होती. he lost his job. त्यांना सस्पेंड केलं होतं. He was suspended from his service. कोर्ट कचेरीमध्ये केस चालू होती. The case was going on in the court. ते दुःखी होते, कष्टी होते. He was sad and distressed. कुटुंबात त्रास होता. There was trouble in the family. दारिद्र्य होतं. There was poverty. सर्व लोकांनी त्यांना सोडलं होतं. All the people had left them. ते एकटे पडले होते. He was all alone. आणि त्यांच्या साक्षीतून आम्ही पाहिलं From his testimony, we saw ते सिंहगडमध्ये आत्महत्या करण्यास गेले होते. he had gone to Sihagarh Fort to commit suicide, पण देवाच्या वचनाने त्यांना थांबवलं. but God's word stopped him कारण त्यांची पत्नी देवावर विश्वास ठेवत होती. because his wife believed in God. त्यांनी विश्वासानुसार प्रार्थना करत होती. She prayed to God in faith. त्यामुळे ते घरी आले. So he came home. पत्नीने त्यांचं सांत्वन केलं. His wife comforted him, त्यांना हिंमत दिली. gave him courage, देवाला प्रार्थना केली. and prayed to God. देवाने त्यांना दृष्टांत दाखवला. God showed them the vision. त्या दृष्टांतात त्यांनी संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री In that vision, Sanjay James Thakur Ministry, म्हणजे सत्य जीवन मंडळी that is the living fellowship of truth, दाखवली. was shown. मला पण देवाने त्यांना दाखवलं. God showed me to them. माझा चेहरा त्यांना दिसला. They saw my face. देवाने त्यांना बोध केलं. God taught them, अशा मंडळीला जाऊन तुम्ही भेट द्या. visit such a fellowship. तुमचं सांत्वन होईल. You will be comforted. तुम्ही या सर्व परिस्थिती बाहेर या. You will come out of all this situation. त्यांनी शोध केला. They searched. अनेक दिवस शोध केला They searched for many days. आणि मंडळीची त्यांनी भेट घेतली. And finally they met fellowship. त्यावेळेस त्यांनी सर्व गोष्टी सांगितल्या At that time they told everything. की त्यांची सर्व परिस्थिती हलाखाची होती. His condition was very bad. पण देवाने त्यांचं कुटुंब वाचवलं. But God saved their family. मंडळीतून आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं. We guided them through the fellowship. त्यांना सल्ला मसलत दिलं. We gave them advice. त्यांना शिक्षण दिलं. Taught them. त्यांनी त्याचा स्वीकार केला. They accepted it. त्यांनी देवाचा धावा केला. They called on God. ते देवाच्या मार्गात चालत राहिले. They kept walking in God's way. देवाने त्यांना 25 वर्ष व्यसनातून बाहेर काढलं. God freed them from 25 years of addiction. त्यांच्या कुटुंबाचा उद्धार केला. God saved their family. ते घरामध्ये शांती आणली. Brought peace in the house. घरात आनंद आणला. Brought घरात happiness. आशीष आणले. Brought blessings. कोर्ट कचेरीमध्ये जी केस चालू होती The case that was ongoing in the court. देवाने त्यांना त्यात विजय दिला. God gave them victory in it. बायबल सांगतो Bible says यशा 54:17 मध्ये in Isaiah 54:17, तुझ्या आरोप करणाऱ्या जीवाला मी पलटून टाकील. you will refute any accusation raised against you. मी देव आहे.
I am God. तुझ्यावर जे आरोप करणं जीवा आहे Any accusation raised against you, त्याला मी पलटून टाकीन, I will turn it मी over. तुला विजय देईन. I will give you victory. खोटे आरोप करणं देवाने पलटून टाकलं. God turned over the false accusers. देवाने सत्य प्रगट केलं. God revealed the truth. त्यांनी केस जिंकली, He won the case. ते विजय झालं, It was a victory. त्यांची बढती झाली, He was promoted. सर्व कामाचा त्यांना पगार भेटला. He got paid for all his work मोठ्या पोस्टवर, at a big post. मोठ्या पोलीस अधिकाऱ्यावधी Among the senior police officers, त्यांची पोस्ट झाली. he was posted. देवाने त्यांना उच्च ठिकाणी ठेवलं. God placed them at high place. त्यांनी जे गमावलं होतं Whatever they lost, देवाने कैक पटीने त्यांना दिलं. God gave them more from what they had. आज त्यांचं कुटुंब सुखी आहे, Today their family is happy, समृद्ध आहे, is enriched, आश्वस्त आहे. is blessed. पती पत्नी त्यांची मुलं, Husband, wife and their children, मुलांची कुटुंब their children's family, सर्व सुखी आहे, they all are सर्व happy. सुरक्षित आहे. They all are ज्या safe. मार्गाने ते देवाकडे आले, The way they came to God, मंडळीकडे आले, came to the fellowship, मंडळीद्वारे त्यांना योग्य शिक्षण भेटलं, they received proper education through fellowship, त्यांनी ते स्वीकारलं, they accepted it, देव त्यांना भेटला. and they met God. अनुभव घ्या, Experience. तुम्ही पण अनुभव घ्या. You also experience. अशा मंडळीला भेट द्या Visit such a fellowship ज्यात देवाची वस्ती आहे, in which God dwells, जिथं देवाचं कार्य आहे, where God's work is, जिथं देवाचे सेवक आहे, where there are servants of God, जिथं परिवर्तन आहे, where there is change, जिथं सुधारणा आहे, where there is improvement, जिथं आशिष आहे, where there is blessings, जिथं पवित्र आत्मा आहे, where there is Holy Spirit, जिथं आजारांना आरोग्य भेटलं, where the diseased were blessed, लोक बदलले, people changed, लोकांची चांगली स्थिती तयार झाली. the good condition of people was तिथं created. ज्या मंदिरात आम्ही जातो The fellowship we go to, तिथं देव भेटलाच पाहिजे. God must be met there. देव भेटण्यानेच सर्व बदलतं. Everything changes when we meet अशा God. मंडळीला भेट द्या, Visit such a fellowship, देव तुम्हाला भेटेल. God will meet you. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीला भेट द्या. Visit Sanjay James Thakur Ministry. आम्ही रात्रंदिवस तुमच्यासाठी प्रार्थना करू. We pray for you day and night. त्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, The numbers shown on this त्या screen. नंबरद्वारे तुम्ही आमच्याशी संपर्क करा. You may contact us through those numbers. आम्ही तुमची प्रार्थना करू. We will pray for you. तुमचे कोणतेही प्रश्न असो, Any questions you may have, कोणती समस्या असो, any problems, कोणती अडचण असो, any trouble, कोणते बंधन असो, any काय bondages, करावं सुचत नाही, we don't know what to do. काय मार्ग सापडत नाही, We find no way. कशामुळे आमची परिस्थिती बिघडली समजत नाही, We don't understand why a situation देव is तुम्हाला spoiled. सांगेल, God will tell you देव this. तुम्हाला दाखवल, God will show you. देव तुम्हाला त्यातून बाहेर काढल. God will get you out of it. कारण देव तुमच्यावर प्रेम करतो. Because God loves you. ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं, He loved me. माझ्या मंडळीची 2000 वर प्रेम He केलं, loved my 2000 fellowship तो members. तुमच्यावर प्रेम करतो. He loves you. आपल्या जागेवर उठा, Get up from your place. देवाला भेटा, Meet God. देवाचं बायबल वाचा, Read God's Bible. देवाला प्रार्थना करा. Pray to God. अशा मंडळीला भेट द्या Visit such a fellowship जिथे देवाची उपस्थिती आहे, where God is present, तिथं अनुभव आहे, where there is देव experience. तुमच्यामध्ये कार्य करेल. God will work in you. आज साक्षीतून पाहिलं, Today we saw from the जे testimony, गमावलं ते पुन्हा दिलं. He gave back what you lost. 580 कुटुंब माझ्याकडे आहे, I have 580 families. ज्यांनी गमावलं होतं सर्व, They had lost everything. देवाने त्यांना परत दिलं. God gave them back everything. मेलेली कुटुंब होती, There was a dead family. देवाने त्यांना जिवंत God केलं. brought them back to life. कारण देव सर्व जिवंत करतो. Because God makes everything alive. सारेची मेलेली कुस त्यांनी जिवंत केली. He brought Sarah's dead womb back to life. आज आमची आशा मेलेली आहे, Today our hopes are dead. विश्वास मेलेला आहे. Our faith is dead. देव जिवंत करेल. God will make it alive. देवाचं वचन ऐका, Listen to God's word. देवा विश्वास ठेवा. Believe in God. जे गेलं ते परत आणतो, He will bring back what is gone. पुन्हा उभारणी करण. He will build it म्हणून again. मंडळीची संपर्क करा. So contact the fellowship. पुढच्या बुधवारी Next Wednesday पुन्हा येईन, will come again. पुन्हा येईन मी. I will come again. अनेक साक्षर घेऊन मी येईन तुम्हाला. I will bring you many witnesses. अनेकांची साक्ष मी तुम्हाला देईन. I will give you many testimonies. आत्ताच आम्ही पाहिलं, Just now we saw, करोना व्याधीसाठी आम्ही वेळी प्रार्थना केली. from time to time we prayed for corona अनेक disease. कुटुंब करोना व्याधीतून मुक्त झाले. Many families were freed from that disease. मृत्यूपर्यंत काही लोक गेले होते. Some people were gone until तर death. प्रार्थनेद्वारे But through आम्ही prayer, देवाला धावा केला. we called on God from time to time. मरणातून देवाने लोकांना उठवलं. God raised people from the dead. देवाने त्यांना आरोग्य दिलं.
God gave them health, त्यांना आयुष्य दिलं, gave them life, त्यांना साक्ष दिली, testified to ते them, आज साक्ष देतात. and they testified असे today. सर्व लोक मी घेऊन मी तुमच्या बुधवारी पुढे तुमच्या समोर येईल. With all these people, I will come before you कारण next करोना Wednesday. व्याधीने देशाला त्रस्त केलेला आहे, Because the corona disease has troubled the country, भय आणलेलं आहे. there is fear. घाबरू नका, Don't be scared. कशाची काळजी करू नका, Don't worry about anything. कशाची चिंता करू नका. Don't worry. सरकारच्या नियमाचं पालन करा, Follow government rules. देवाच्या नियमाचं पालन करा. Obey God's law. देव आम्हाला आरोग्य देण्यास समर्थ आहे. God is able to heal us. मग अशा लोकांना मी तुमच्या समोर आणेल, I will bring such people before ते you. तुम्हाला साक्ष देतील. They will testify to असे you. कुटुंब वाचवले मी. I saved such families. मग ते सोलापूर असो, So be it Solapur, मध्य प्रदेश असो, Madhya Pradesh, अनेक भागातील लोक असो, or people from many areas. जे लोकांना शक्य आहे, For those possible people, ते लोक येऊन तुमच्या साक्ष देतील, they will come and testify before you. ते अनुभव देईल. Will give experience. देव करुणा करतो, God shows mercy करोना व्याधीतून लोकांना मुक्त करतो. and will free people from म्हणून corona मी देवाचा disease. धन्यवाद करतो. We thank our Lord. पुढील बुधवारी अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. Let me tell you something important for next Wednesday. 27 फेब्रुवारी 2020 मध्ये On February 27, 2020, मंडळीच्या वाढदिवसानिमित्त on our fellowship's birthday, पुण्याचे बिशप साहेब, the Bishop of Pune, बिशप थॉमस डाबरे Bishop Thomas Dabre, यांनी मंडळीला भेट दिली. he visited our fellowship. मंडळीतून त्यांनी मंडळीचं कार्य पाहिलं, He saw the work of our fellowship. कार्याची पद्धत पाहिली. He saw the ways of our work. ते फार आनंदित झालं. He was very happy. त्यांनी देवाचं कौतुक केलं. He praised Lord. मंडळीला त्यांनी मार्गदर्शन केलं. He guided the fellowship. त्यासंबंधी आम्ही त्यांची साक्ष पुढील बुधवारी पाहणार आहोत, की त्यांनी मंडळीला संदेश दिला, We will see his testimony next Wednesday. कौतुक केलं. How he gave the message and appreciated the fellowship. या संबंधी आम्ही त्यांची पण साक्ष ऐकणार आहोत. In this regards, we will hear their testimony. पुढच्या बुधवारी Next Wednesday, अशा लोकांची आम्ही भेट घेत आहोत, we will meet such people की करोना व्याधीतून ते मुक्त झाले. who got rid of the corona disease. त्यांची साक्ष, Their testimony, तसं आमच्या पुण्या भागातील बिशप थॉमस डाबरे यांची साक्ष, testimony of the Bishop of Pune, Thomas Dabre. हे आम्ही पाहणार आहोत. This is what we will see. पुढील बुधवारी बी Also next Wednesday, हेच वचन आम्ही घेऊन पुढे जाणार आहोत, we will carry on this word of की God. देवाला कोणती गोष्ट अशक्य नाहीये. That nothing is impossible for God. हे पुढील बुधवारी आम्ही पाहणार आहोत. We will see this next त्यावेळेस Wednesday. उपस्थित राहा. Be present at that time. आपल्या आसपासच्या लोकांना घेऊन या. Bring people around you. प्रार्थनेमध्ये उपस्थित ठेवा. Attend the worship. आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करू. We will pray for देव everyone. सर्वांवर प्रेम करतो. God loves everyone. हा माझा अनुभव आहे. This is my मी experience. देवाचं काम करत असताना, While I was working for God, चालत असताना, while I was walking, एका स्त्रीने मला अडवलं, a woman stopped एका me. कुटुंबाने मला अडवलं. One family stopped तिने me. सांगितलं की माझ्यासाठी प्रार्थना करा. She said, pray for me. ती फार गरीब होती, She was very poor. पण तिला माहित होते की येशूच्या नावाने लोक प्रार्थना करतात. But she knew that we pray in Jesus' ती name. वेळोवेळी माझ्या कुटुंबाला भेट द्यायची. She met my family from time to time. माझ्यासाठी प्रार्थना करा. Pray for me. आम्हाला बी ती सांगायची She used to tell us, की पहा, see, संततीसाठी आम्ही खूप प्रयत्न करतो, we try very hard to have children. संततीची पोटात वाढ होत नाही. The offspring do not grow in the womb. 1, 2, 3 महिने राहतं, It lives for 1, 2 or 3 months परत नष्ट होतं. and it's destroyed again. असं 2-3 वेळा झालं. This happened 2 or 3 पण आम्ही times. फार निराश आहोत. Look, we are very आम्ही फार disappointed. दुःखी आहोत. We are very आम्ही sad. कष्टी आहोत. We are suffering. आम्ही भयभीत आहोत. We are scared. पण माझ्यासाठी प्रार्थना करा. But pray for ते me. वेळोवेळी आम्हाला सांगायची. From time to time she told ते us. आम्हाला चिठ्ठी लिहून She द्यायची. used to write us letters. आमच्या मंदिरात पाठवायची. She sent it to our fellowship. माझ्या संतती प्रार्थना करा. Pray for my offspring. पाय तिचे तो विश्वास आहे. This is her belief. आम्ही चालता देवाला प्रार्थना करत होतो. We were walking and praying to God. देवाने ती प्रार्थना ऐकली. God heard that prayer. तिच्या विश्वासानुसार By her faith, देवाने तिची कुस भरली. God filled her womb. ती संततीची वाढ झाली. Her offspring grew. संततीला प्राप्त झाली. She received the offspring. ती नष्ट झाली नाही. It was not destroyed. पहिले ती सर्व नष्ट झाली होती. At first it was all तिच्या destroyed. विश्वासाने By her faith, तिला संतती प्राप्त झाली. she had children. पहिले निरोप तिने आम्हाला दिला She gave us the first message की मला संतती झाली. that I had a child, देवाने ती सुरक्षित ठेवली. and God kept it तिने safe. देवाचं गौरव केलं. She glorified God.
पहा आमचा देव आहे, Look, this is our तो God. सर्वांसारखं प्रेम करतो. He loves everyone तुम्ही equally. कोणी असा, Whoever you are, तुमचे जे मनोदय your wishes, देव पूर्ण करेल. God will fulfill. देवाचा धन्यवाद असो. So we thank Lord. आपण प्रार्थना करूया. Let us pray. चला आपण देवाकडे जाऊया. Let's go to God. संतती देवाची आजची देणगी आहे. Children are gifts from God's hand. ज्या कुटुंबात संतती नाहीये A family without children, त्यासाठी आम्ही प्रार्थना करू. we'll pray for that ज्या family. कुटुंबात संतती देवाने दिलेली आहे The family in which God has given त्या children. मुलांसाठी प्रार्थना करूया. Let's pray for those children too. चला आपण देवाकडे जाऊया. Let's go to God. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कणव बापा, Holy Lord, you deserve respect and praise, our loving Lord. पुन्हा एक वर धन्यवाद, मान सन्मान गौरव तुझ्या चरणी येतो. Today, once again, we thank you, glorify you, and come तू before महान व you. अद्भुत असं देव आहे परमेश्वर. You are great and तू wonderful न God, बदलणारा देव आहे Lord. परमेश्वर. You are God who will तू not काला change. जुगनो सारखा देव आहे परमेश्वर. You are the same, Lord. तुला सर्व काही शक्य आहे परमेश्वर. Everything is possible for you, आज Lord. तुझ्या वचनातून आम्ही पाहिलं परमेश्वर. Today, through your word, we saw, तू Lord. वाहन स्त्रीला गृहिणी He बनवून gives the childless woman a household, आनंदी मुलांची माता बनवतो. making her a joyful mother of तू कुटुंब children. पूर्ण करणारा देव आहे परमेश्वर. You are the Lord who completes family. कुटुंबात आनंद आणणारा प्रभू आहे परमेश्वर. You are the God who brings happiness in the तुम्ही family, अब्राहम Lord. सारला तू 100 वर्षी मुलबाळ दिलं परमेश्वर. You gave Abraham and Sarah a child when they were 100 years old. मेलेली कुस तू जीवन केली You परमेश्वर. brought life to the dead womb, Lord. मेलेली गोष्ट तू जीवन करतो परमेश्वर. You bring the dead back to life, Lord. मेलेल्या माणसाला तो उठवतो परमेश्वर. You raise the dead, Lord. जिथं आशा नाही तिथं तो आशा निर्माण करतो परमेश्वर. Where there is no hope, you create hope, Lord. कारण तुला सर्व काही शक्य आहे परमेश्वर. Because everything is possible तू for you, विश्वास Lord. देणारा देव आहे परमेश्वर. You are God who gives faith, तू हिंमत Lord. देणारा देव आहे परमेश्वर. You are God who gives तू धैर्य courage, देणारा Lord. देव आहे परमेश्वर. You give us तू patience. आशा देणारा देव आहे You परमेश्वर. give us hope. तू आशा देतो ती मनोमन करणारा तू देव आहे परमेश्वर. You give us hope and fulfill all our wishes, Lord. तू आपलं वचन पूर्ण करण्यात नेहमी सावध असतो परमेश्वर. You are always careful to keep your word, Lord. तू अब्राहमासाठी केलं परमेश्वर. You did it for Abraham. तू इसाकसाठी केलं You did परमेश्वर. it for Isaac, Lord. परमेश्वर तू अनेकांसाठी केलं परमेश्वर. You did it for many people, Lord. माझ्या कुटुंबासाठी केलं You परमेश्वर. did it for my माझ्या family. मंडळीसाठी केलं परमेश्वर. You did it for my अनेक fellowship, लोकांसाठी Lord. प्रार्थना केली, तू कार्य केलं I परमेश्वर. prayed for many people and you worked, Lord. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो आहोत परमेश्वर. So we thank our Lord God. प्रभू परमेश्वर पुन्हा एकदा आम्ही तुझकडे विनंती करतो आहोत परमेश्वर. Lord God, we are requesting you again, Lord. अनेक स्त्रिया परमेश्वर आज दुःखी कष्टी आहे परमेश्वर. Today many women are sad and distressed, Lord. त्यांना मुलबाळ नाही परमेश्वर. They have no children, अनेक Lord. डॉक्टर उपचार केले They परमेश्वर. tried every doctor's अनेक treatment, औषध केले Lord. परमेश्वर. They tried every medicine, Lord. अनेक मार्ग योजले They परमेश्वर. tried every way, Lord. प्रभू त्यांना यश आलं नाही परमेश्वर. But they did not succeed, कारण आम्ही Lord. जाणतो परमेश्वर, Because we know, तू म्हणाला Lord. की संतती मायाची देणगी आहे परमेश्वर. You said children are gift from me, Lord. तू वाहन स्त्रीला आनंदी माता बनणार तूच देव आहे परमेश्वर. You are the God who can make a childless woman happy मग या mother, Lord. स्त्रियांना मी तुझकडे घेऊन येतो परमेश्वर. I bring such women to you, Lord. त्यांचे कुटुंब घेऊन तुझकडे येतो परमेश्वर. I bring their family to you, पण तू Lord. अश्रू पुसणारा देव आहे परमेश्वर. Because you are the God who wipe तू away हन्नाचे tears, अश्रू पुसून Lord. टाकले परमेश्वर. You wiped away Hannah's तिने tears, तुला हाक Lord. मारली परमेश्वर. She called you, Lord. हे देवा माझकडे अवलोकन कर परमेश्वर. Oh Lord, you look at me. मी दुःखी आहे, कष्टी आहे परमेश्वर. I am sad and माझी disappointed. आठवण कर परमेश्वर. You remember me, माझ्याकडे Lord. अवलोकन कर You परमेश्वर. look at me, Lord. प्रभू तुझी तू आठवण केली परमेश्वर. And God, you remembered, oh तू Lord. अवलोकन केलं परमेश्वर. You looked at her, आज Lord. या सभेमध्ये जे उपस्थित लोक आहे परमेश्वर, Those people who are present in this worship, Lord. जे घराघरात लोक आहे परमेश्वर, People in every house, त्यांनी Lord. तुझ्यावर आशा ठेवली They परमेश्वर. put their hope in you, Lord. यांची आठवण कर You परमेश्वर. remember them, Lord. यांच्याकडे अवलोकन कर You परमेश्वर. look at them, Lord. प्रभू येशूच्या नामात त्यांची कुस भर परमेश्वर. In the name of Lord Jesus, you fill their wombs, God. प्रभू येशूच्या नामात त्यांची कुस भर परमेश्वर. Lord Jesus, in your name, you fill their wombs, God. त्यांची आठवण कर You परमेश्वर. remember them, Lord. यांचं कुटुंब पूर्ण कर You परमेश्वर. complete their family, Lord. संततीमध्ये येणार प्रत्येक अडथळा दूर कर परमेश्वर. Take away every problem that comes in the way of offspring, Lord. प्रत्येक बंधन, Every bondage, प्रत्येक विरोध, every protest, शैतानचे सर्व पाश आहे, every trap of Satan, मनुष्याचे सर्व पाश आहे, every trap of man, प्रत्येक दुर्बलता, every weakness, प्रत्येक अशक्तपणा every weakness. प्रभू येशूच्या नावास दुडकावतो परमेश्वर. I threaten them in the name of Lord Jesus, प्रभू God. दूर कर परमेश्वर. Take away this, त्या Lord. स्त्रियांची आठवण कर, You remember those women. त्यांना आशीष दे. You bless them. संतीवर त्यांचं कुटुंब पूर्ण कर. Complete their family through children.
कुटुंबात आनंदान You परमेश्वर bring happiness in their तू आपले family, Lord. साक्षीदार तयार करणार तू प्रभू आहे परमेश्वर You are the God who makes witnesses, Lord. ह्यांच्याकडून तुझी साक्ष तयार व्हावी Let your testimony be ह्यांनी prepared तुझं from गौरव them. करा परमेश्वर Let them glorify you, म्हणून यांना Lord. तू तुझ्या हाती घे So परमेश्वर you take them in your hands, त्यांना Lord. धैर्य दे You give them patience. हिंमत दे You give them courage. त्यांना स्थिर करा You make them आज अनेक stable. जण उपस्थित आहे परमेश्वर Today many people are present. जे आजारी आहे परमेश्वर Those who are sick, प्रभू Lord. येशूच्या नामात त्यांना बरे कर परमेश्वर You heal them in the name of Jesus, Lord. जे कोरोना व्याधीने जखडलेले आहे परमेश्वर People who are affected from जे corona हॉस्पिटलमध्ये disease. परमेश्वर. Those who are in जे अनेक ठिकाणी hospital, परमेश्वर. Lord. Those in many प्रभू places, येशू Lord. तुझी करुणा कर परमेश्वर Lord Jesus, you show your mercy, तुझ्या Lord. नामात त्या कोरोना व्याधीने त्यांना मुक्त कर परमेश्वर In your name, you free them from this corona disease, Lord. त्यांना आरोग्य आयुष्य दे परमेश्वर You give them health and life, अनेक जण Lord. समस्या घेऊन आले परमेश्वर Many have come with troubles, अनेक जण Lord. प्रश्न घेऊन आले Many परमेश्वर have come with questions. यांचे समस्या प्रश्न तू सोडव You परमेश्वर solve their questions and problems, त्यांचे Lord. मनोदय पूर्ण कर परमेश्वर You fulfill all their wishes, त्यांच्या Lord. प्रयत्नाला तू यश दे परमेश्वर Give success to their efforts, Lord. कुटुंबात तू आनंद आण And परमेश्वर bring happiness in the family, Lord. त्यांच्या प्रयत्नामध्ये यश दे परमेश्वर Give success to their efforts. ते शिक्षण असो उद्योग असो Be परमेश्वर it their education or work. त्यांच्या प्रयत्नात तू यश दे Give परमेश्वर success to their efforts, प्रभू Lord. येशू तुझं गौरव करून घे परमेश्वर Lord Jesus, glorify हे you, सर्व Lord. प्रार्थना परमेश्वर All these prayers, तू ऐक Lord. परमेश्वर You hear, ते Lord. ज्यांनी तुझ्याकडे विश्वास ठेवला परमेश्वर Those who believe in you, Lord. जसा विश्वास तशी तुझी कृपा आहे परमेश्वर As there is faith, there is grace. त्यांना अनुभव दे You give them त्यांना experience. मोकळं कर Set them free. त्यांचे मनोदय पूर्ण कर You fulfill all their wishes. त्यांना स्थिर कर You make तुझ्या them साक्षीची stable. त्यांना तयार कर Prepare them for your testimony. सर्व तुझं गौरव सत्य हो परमेश्वर. And may all be for your glory, प्रवेश Lord. नावाने मागतो म्हणतो ऐक We ask this in the name of Lord Amen. Jesus. Amen. आम्ही Amen. आपल्या सर्वांची उपस्थिती The presence of all. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत So we thank our Lord देवाचं कौतुक करत आहोत and praise our जो Lord. तुम्हाला अनुभव येईल Whatever you आम्हाला experience, सांगा you tell us. आम्ही साक्षर देवाचं गौरव करू We will glorify God through testimonies. देवाच्या वतीने तुमचं बी कौतुक करू And we will praise you on behalf of God. विश्वास ठेवा Believe देवावर in God, देवाच्या वचनावर in God's संजय word. जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीवर In Sanjay James Thakur ministry, देव अनुभव देईन God will give the कार्य experience. करेल. God will work. पुढील बुधवार आम्ही भेटू We will meet next Wednesday. अनेक साक्षर घेऊन येऊ We will bring many witnesses. देव आपलं कार्य दाखवेल God will show his work. प्रेज लॉर्ड Praise the Lord. प्रेज लॉर्ड मला तुमच्या या मंडळीचं हे जे नाव आहे इज द फर्स्ट क्लास नेम इज द बेस्ट नेम सत्याच्या जिवंत मंडळीद्वारे आपण पुण्याला देत आहात महाराष्ट्राला देत आहात संबंध देशाला आपण देत आहात